श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्या जीवनामध्ये सतत जर का संकट नैराश्य असेल तर त्याच्या मागे काही आपली स्वप्न हे सांगितली जातात. जर तुम्हाला रात्री सतत वाईट स्वप्न पडत असतील, सतत जर का त्रास होत असेल, सतत नैराश्य येत असेल, तर हा उपाय नक्की करायचा आहे. रात्री झोपल्यानंतर अचानक तुम्ही घाबरता, कधी असं तुमच्यासोबत घडतं की तुमचे दोन्ही हात असे बांधले आहेत आणि तुम्हाला काहीच हालचाल करता येत नाही, डोळे उघडे आहेत, असं कधी कधी होतं आपल्याला. तर त्यावेळेला आपल्यावरती प्रचंड अशी निगेटिव्ह एनर्जी आपल्यावरती बसलेली आहे असं समजायचं. तर ह्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत की आपल्याला करायचं काय आहे. रोज रात्री झोपताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा रात्री सूक्त ऐकायचं आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये रात्री सूक्ताचा उल्लेख आहे, जी काल रात्री देवीला समर्पित आहे. ते जर का आपल्याला जमत नसेल तर रामरक्षा, त्यानंतर भीमरूपी, त्यानंतर हनुमान चालीसा असे स्तोत्र रात्री तुम्ही ऐकायचे आहेत किंवा तुम्ही म्हणायचे आहेत आणि मग तुम्हाला विश्रांती घ्यायची आहे, तुम्ही झोपू शकता. ह्या गोष्टी अशा आहेत की तुम्ही बाहेर फिरता, तुम्ही समाजामध्ये इकडे तिकडे जात असता, नदी नारे, कुठे चांगली जागा आहे कुठे खराब जागा आपल्याला कळत नाही. तर त्यावेळेला बरेचशी नकारात्मक ऊर्जा ही आपल्या सोबत येत असते आणि स्वप्नाद्वारे आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी परिवर्तन करत असतात. रात्री झोपल्यानंतर ब्रह्मांड बऱ्याचशा गोष्टी घडवत असतात आपल्या जीवनामधल्या. त्यावेळेला त्या पंचमहाभूतामध्ये ही नकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्या जीवनामध्ये सतत नैराश्य आणि अडचणी आणायचं कार्य करते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण रात्री झोपताना ह्या गोष्टी ऐकणं, ह्या गोष्टी म्हणणं खूप गरजेचं आहे. खूप अशी सकारात्मक आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, भेटूयात परत एकदा आपण. श्री स्वामी समर्थ.